नमस्कार मित्रांनो. अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती यासारख्या आसमानी सुलतानी संकटाला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं. त्यातच शेतकऱ्यांवर आलेलं आर्थिक नुकसानीचा भुर्दंड सोसावा लागतो. अशात शासनानं तुटपुंजी रक्कम देण्यात येते. मात्र काही शेतकऱ्यांचे अद्यापही ई-के-वाय-सी करणं बाकी आहे. याची लास्ट तारीख आहे 31 जुलै 2024 पर्यंत ई-के-वाय-सी करून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही ई-के-वाय-सी केलं नाही, तर तुम्हाला इतर जो निधी मिळतो, अनुदान मिळतं, ते अनुदान तुमचं पेंडिंग पडलेलं असतं. त्यामुळे तुम्ही लवकर जर ई-के-वाय-सी केली, तर तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती ही जी अनुदान आहे, ते अनुदान तुम्हाला लगेच मिळतं. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी 31 जुलैपूर्वी करून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेकर यांनी सांगितलेलं आहे. जिल्ह्यातील पूर, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, किडीचा हल्ला व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे होणारे नुकसानीमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी जमा करण्याची कार्यवाही अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. मागील वर्षभरात बहुतांश शेतकऱ्याच्या खात्यात मदत जमा झाली आहे. तथापि काही शेतकऱ्यांचे ई-के-वाय-सी अपूर्ण असल्याने त्यांच्या खात्यात अद्यापही ही रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील ज्यांचे अपूर्ण आहे त्यांनी ई-के-वाय-सी करून घेणं तात्काळ आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, आधार केंद्र, CSC केंद्र येथे जाऊन तातडीने आपले के-वाय-सी अद्ययावत करायची आहे. याची लास्ट तारीख आहे 31 जुलै 2000 पूर्वी पूर्ण करून घ्यायची, जेणेकरून त्यांच्या खात्यात सदरचा निधी जमा करण्यात येईल. तर अशा अनुषंगाने तातडीने कारवाई करून घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे.